तर आज व्हिडिओ काढायचा मेन मुद्दा असा आहे की खूप दिवसातनं माझ्या मनासारखा ह्यांनी व्हिडिओ म्हणजे बोलले, व्हिडिओचं काय जाऊ द्या, व्हिडिओमध्ये बोलले, पण मला असं वाटत होतं की त्यांनी काय तर बोलावं, म्हणजे मला जे बोलायचं होतं, म्हणजे ह्यांना सांगत होते त्यांना की त्यांना ते पटावं असं मला वाटत होतं, पण ते फायनली त्यांना पटलेलं आहे आणि त्यांनी काल ऍक्सेप्ट केलं की त्यांना मी सांगत होते ती बरोबर सांगत होते, चुकीचं सांगत नव्हते. असं त्यांच्या लाईफमध्ये खूप वेळा घडलंय. काय ही पहिली गोष्ट नाही, ह्याच्या आधी पण म्हणजे जसं आमचं लग्न झालंय ना, तसं मला ह्यांच्या मित्रांचा, म्हणजे ह्यांनी ज्या मित्रांबरोबर हिंडत होते, मला काय मित्रांचा म्हणजे असं घरी यायचे ना, मग त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवायचं किंवा कामापुरतं बोलवायचे. असं मी ह्याला सांगायचे की तुम्हाला जे कामापुरतं बोलवतात ना त्यांच्यापाशी जाऊ नका, जे तुमच्या सुखात दुःखात असतात त्यांच्यासोबत फिरा, बिंदास्त फिरा, मी तुम्हाला काही बोलणार नाही. पण मला असं वाटतं ना, जिथं मला निगेटिव्हिटी वाटते की मला असं काय माहिती की मला जेव्हा ह्याने असं त्यांचे नवीन मित्र होते आणि मी असे खूप झालेत, पण काय मित्रांबद्दल त्यांच्या असं निगेटिव्ह असं म्हणतात ना, निगेटिव्हिटी जाणवते की हा मित्र जास्त म्हणजे असं हे नाही, ती धोका देणार, जास्त बोलणार नाही, कामापुरतं बोलणार. मी त्यांनी त्या मित्राचा अनुभव घ्यायच्या आधी मी सांगत असते की ह्या मित्रांपासून जरा सावध राहावा, लांब राहावा. काय माहिती मला म्हणजे असं जाणवतं. मी ह्याला खूप वेळा सांगितलं. एका मित्राने तर ह्याने काय केलं, म्हणजे ज्यावेळेस आमचं इंस्टा, युट्यूब, टिकटॉक काहीच नव्हतं, त्यावेळेस ह्यांनी फक्त फेसबुकवर आपले फोटो वगैरे टाकत होते, अपलोडिंग करत होते. त्यावेळेस त्यांच्या फोटोला वगैरे लाईक भरपूर येत होत्या आणि त्यांनी नुसतं फोटोच म्हणजे फोटोच हे करत होते, पोस्ट करत होते फेसबुकला. आणि त्यावेळेस ट्रेंड चालू होता फोटो फेसबुकला एडिटिंग करून सोडायचा वगैरे. त्यावेळेस ह्यांना मी म्हणलेलं तुमची जी म्हणजे फेसबुकची आयडी, त्याचा पासवर्ड कुणाला देऊ नका. ह्यांनी काय माझं ऐकलं नाही, पहिला झटका तिथं बसला त्यांना. मी ह्यांना म्हणलेलं तुमच्या जी पासवर्ड, काय झालं तर मित्रांनो, हो का, मी गोल्याचा अभ्यास घ्यायला लागले, त्याला जी काढायला शिकवायला लागली. गोल्या म्हणते मला बरोबर आलाय का, आता काढायला लागलाय तर यायला लागले, जमतंय थोडं. आता तो ज्युनियर केजी म्हणजे लहान गटात आहे आणि छान काढतोय, कर, मी तोपर्यंत व्हिडिओ काढते. तर त्यावेळेस त्यांना पहिला झटका बसला. काय बसला की त्यांच्या मित्रांनी, म्हणजे हिथलेच कोणतर जे मोठे माणसं असते तर त्यांना शिव्या गाळी केल्या त्यांच्या आयडीवरनं पोस्ट करून, म्हणजे त्यांच्या आयडीवरनं शिव्या गाळी द्यायला चालू केल्या, कमेंट वगैरे काय असेल त्याच्यामध्ये. मग ते तर त्यांना चांगला धक्का बसला. म्हणजे त्या माणसाला, म्हणजे ती जरा ही असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट ह्यांना बोलले की त्यांची आयडी होती, त्यांचा तिथं नंबर पण होता ना, डायरेक्ट फोन केला की म्हणला तू मला शिवाय द्या. ह्यांना त्यातलं काही माहित नव्हतं, कारण की त्या टायमिंगला मी डिलिव्हरी झाले होते, त्यामुळे त्यांनी दवाखान्याच्या राहण्यात होते, त्यांना काही माहित नव्हतं. त्यांना तेव्हा ती झटका बसलेला. त्यातनं त्यांना त्यांच्या दुसऱ्या मित्रांनी बाहेर काढलं की ह्यानं काही केलं नाही, ह्याची बायको डिलिव्हरी झालेली आहे, ती दवाखान्याच्या राहण्यात आहे. आणि मेन गोष्ट की त्याला माहित पण नाही की असं शिवाय गाळी झाली. त्यातनं ती बाहेर पडल्यानंतर हळूहळू मी सांगत होते की अजून एक जण ह्यांचं मित्र होतं, जवळपास होतं, त्यात त्यांनी जेवत्या ताटावरनं, मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की जेवत्या ताटावरनं उठून गेलते, घास तोंडात घालायला, आणि त्यांचा फोन यायला की अशी भांडणं झाले, ती येतो का. आणि संध्याकाळची वेळ होती. मी म्हणलं अहो जेवण तर करा, कोण आहे काय सांगा. आल्यावर मला सांगितलं. आणि इथून त्यांनी डायरेक्ट सुस्त गाठलेलं पंढरपूरमध्ये भांडण मिटवायसाठी. भांडणं मिटवून आले आणि ते पण आता त्यांच्या सोबत नाहीत, कारण की कामापुरता वापर झाला नाही या माणसाचा. काम झालं की माणसाला हे ढकलून दिलं लाद घालून. आणि जेव्हा ह्यांना गरज होती, ह्यांनी कामाला वगैरे जात नव्हते, जरा भांडणामुळं काम वगैरे त्यांच्यातच कंटिन्यू असायचे, काम करत नव्हते. मग घरी पण आत्या बोलायची की ही काम करत नाही. काय झालं, छान काढले, मस्त, अजून तसंच काढ, हो का, असं काढा, ही छान आले बघ. मग आत्या पण कालवा करायचे, सगळे मला बोलायचे की तू काय बोलत नाही, कामाला जात नाही, ती त्याला फिरू देती, तुझं काम आहे म्हणले, आपल्याला एक लिकरू झालंय, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागल, तू बोल त्याला, कामाला जात जा, सारखं त्यांच्या थिंडत जाऊ नको. मग त्याच्यामुळे आमच्या दोघात भांडण व्हायला लागले. मला घरचे बोलायचे, मी ह्यांना बोलायचे. काढ की सेम असं पुसून काढ की ह्यानं पुस आणि काढ. मग मला घरचे बोलायचे ना की तू बोलत नाही म्हणून तर ती करत नाही. बायकोनं बोलल्यावर बायकोने बोललं का नवऱ्याच्या डोक्यावर जरा परिणाम होतो. मी ह्यांना लय वेळा सांगायचे, त्याच्यामुळे आमच्या दोघांची लय वेळा खूप भांडण झाली. मग मी ह्यांना बोलणंच बंद केलं.
की तुम्हाला काय करायचंय, कुणाबरोबर जायचं, मित्रांबरोबर हिंडा, काय बोलायचं बंद केलं. आणि मी सांगायचे तरी त्यांना वॉर्निंग द्यायचे. असंच अजून एखादा मित्र त्यांच्या लाईफ मध्ये आला, जरा फिरायला लागले, ह्यांना वाटायला लागलं की ही मित्र माझ्या कामाला येईल, पण त्यांच्या त्या मित्रामुळे पण ह्यांनी काम बंद केलं. ती मित्र कुठं चल म्हणला की त्याचं लग्न जमलं होतं ना, त्याच्यासोबत चल म्हणला की मला आणि मला हे कळून चुकलेलं, कारण की त्या माणसाला 4 व्हीलर येत नाही आणि हे ड्रायव्हर म्हणून ह्या माणसाला घेऊन जाते. पण ह्या माणसाला कुणी सांगायचं की हा माणूस तो माणूस आहे ती तुमचा नुसता वापर करते, कारण की त्याला 4 व्हीलर येत नाही आणि ते लांबच्या गावाला जावं लागते म्हणून ती तुम्हाला घेऊन जाते. मी ह्याला सांगून दमले. त्या मित्रांमुळे पण भांडण झाली. अक्षरशः त्या मित्रासाठी ह्यांनी माझ्यावर हात पण उचललेला आहे. पण जाऊ दे म्हणलं, आपण आपल्या नवऱ्याला समजून घ्यायचं नाही तर कुणी घ्यायचं. तेव्हा पण मी ह्यांना समजून घेतलं, सांगायचा प्रयत्न केला की लांब राहा. पण जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्या पण मित्रांनी ह्याला चांगला डच्चू दिला. जा बाबा, तेव्हा कळलं. तेव्हा पण मला म्हणले पूजा तू सांगत होती ती बरोबर होतं. मग मी सांगते ती बरोबर वाटतं ना, मग ऐकत जावा ना माझं, असं वाटायचं मला. पण तेव्हा आपण ह्या माणसाने काय ऐकलं नाही. ते आपलं रडगाणं होतं, ती गातच गेले. आता ही गाडी, आता ह्यांना कळालं की कोण जवळचं आहे कोण लांबचं आहे. मग मी म्हणते की एवढं लेट काय, एवढ्या दिवस मी सांगत होते चुकीचं सांगत होते. मी म्हणत नाही की तुमचे सगळेच मित्र तसेच, पण ज्या व्यक्तीकडनं मला जरा निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी जाणवते ना, मी त्या मित्रांपासूनच तुम्हाला लांब राहावं म्हणते. कारण की मला वाटतं की हा तुम्हाला फक्त कामापुरतं वापर करतो आणि जेव्हा तुम्हाला गरज असणार तेव्हा ती माणूस तुमच्या मदतीला येणार नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्याच्या मदतीला मत जात चाल. जेव्हा त्याला तुमची गरज आहे तुम्ही जात चाल, पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा ते तुमच्या जवळ येणार नाही. मी ह्यांना सांगायचे. ह्यांनी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी फिरण्यासाठी माझ्याबरोबर भांडणं केली, मला बोलले नाही तसलं की तुम्हाला मित्रात जाऊ देत नाही. मी म्हणलं मी मित्रात जाऊ देत नाही असं नाही, तुम्ही बिंदास्त मित्रात हिंडा, पण जे मित्र तुम्हाला मदतीला येतात ना त्या मित्रात हिंडा, त्यांना तुम्ही टाइम द्या. उलट ज्या मित्रांच्या मदती नसतात ना ती मित्र गरजेला पडतात, पण ज्या मित्रांसोबत हे सारखं असते 24 तास फिरतेत, मोकार फिरतेत ना, ती मित्र त्यांना जेव्हा ह्यांना गरज असते तेव्हा डच्चू देऊन जातात. आणि जे ह्यांच्या सोबत नसते कधी तर बोलते, कारण की मान्य त्यांचे पण लग्न झाले, ते त्यांचं पण कामधंदे. असं नाही की मित्र आहे म्हणून मित्राने 24 तास मित्रासोबतच राहावं. मित्राच्या सुख दुःखात साथ देणं ही खरी मैत्री. कारण की मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा, नाहीतर असा नसावा की सुखात आहे आणि दुःखात कुठेतरी दुसरीकडेच आहे. आता कळून चुकलं ह्यांनी खूप जणांना मागितले, कारण की त्यावेळेस म्हणजे नव्हते जरा पैसे, आमचं पेमेंट आलं नव्हतं, कारण की आमचं एका फेसबुक आयडीचा पेमेंटला पॉलिसी इश्यू आलेला आहे, त्यामुळे आमचं ते पेमेंट आलं नाही आणि अजून पण ते पेमेंट आलं नाही. 2 मिनिटं बोला, एवढं लास्टच एक थोडस बोलते. पप्पा इथं बस. तर त्या फेसबुकच्या आयडीला पॉलिसी इश्यू आलेला आहे, त्यामुळे ते आमचं पेमेंट आलं नव्हतं. अजून पेमेंट ते आलं, पेंडिंगच आहे, आलं नाही. त्यामुळे ह्यांनी म्हणले की ती पेमेंट कधी येते कधी नाही काय माहित नाही, मित्रांना वगैरे मागून बघतो. पण जी मित्र ह्यांच्या सोबत हिंडत होती ना, ते एकाही मित्रांनी त्यांना मदत केली नाही. जी मित्र सोबत नव्हती त्यांनी त्याला एका फोनवर पेमेंट लगेच 1 मिनिटात त्यांनी फोनवर पेमेंट पाठवलं फोन पेला. मग मी ह्यांना म्हणलं आता कळलं का तुम्हाला, मी खोटं सांगत होते का तुम्हाला, आता कळलं का तुमचे जी मित्र तुमच्या सोबत नाहीत त्यांनी मदत केली, पण एवढ्या दिवस तुम्ही त्यांच्यासोबत हिंडत होता, राहत होता, त्यांना आपली सगळी परिस्थिती माहित होती काय, त्यांना तुम्ही सांगत होता की असं असं माझ्या आयडीला पॉलिसी इश्यू आलाय, माझं पेमेंट, त्या मित्रांना माहित होतं तुमच्याकडे पैसे नाहीयेत, तरी त्या मित्रांनी तुमची मदत केली नाही. म्हणून मी सांगत होते थोडंफार तर माझं ऐकत जावा. तुम्हाला कळलं, मान्य, चूक जरा लेट कळली, पण कळलं ही एक आरती बरंच आहे. पण आता सगळे म्हणजे आयशूला पण बरं आहे, गोल्याला पण बरं आहे, आत्याला पण घरी आणलंय. आता आत्या तिकडच आहे. आता गणपती लक्ष्मीची आहे त्याची तयारी चालू आहे. आता गणपतीची आरती वगैरे करायची. तर